परमरहस्य वाचन अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 26 ओवी क्रमांक 122 यदा दीक्षा द्विधा चैवं प्रसादो द्विविधो भवते एवं हि दैविध्यं देवीं विशेषपातका भवेत। जेथे दीक्षा दोन तरी प्रसाद दोन, दोन भावे केवी होय पावन। भिन्न भेद तेथे पातक दारुण, गडे ओ देवी। पती पत्नी गुरुलिंगम एक भावं न पश्यति। अष्ट विश्वं त्रिकोटिस्तु नरके कालमक्षयम्। पती पत्नी गुरुलिंग मूर्ती जे एक भावेन पाहती। 28 कोटी वरुषे जाती निरय भोगाशी। म्हणून भेदभाव त्यागावे, एकचे गुरुलिंग जंगमी भजावे। मग गुरुत्वाची भस्वभावे अंगाशी ये। जरी गुरुत्व ये अंगाशी, तरी फुगारा नये त्यासी। ऐसा गुरु भजने पावन गुरुत्वासी। गुरु भजनीच अशी जे शास्त्री जे पंचमुक्ती म्हणती। चहुमुक्तीची या माता तिची वसती। एरवी सायुज्य पर जो झाला। जी सायुज्यावरती शास्त्री जे पंचमुक्ती म्हणती। चाहुमुक्ती याची माता तिची वसती। जी सायुज्यावरती गुरुभक्ती ते पाचवी बोलिजे। एरवी सायुज्य पर जो झाला, तो तेव्हाची क्रियाकर्माशी मुकला। परी गुरुभक्तीशी उरला सप्रेम भावे। जेने कालवाचे कैवल्य केले, रंगाशी राज्यपद दिदले। जीवाशी शिवपदी बैसविले, दया गुरुनाथे। शेखी सेवक तत्व नेले, निर्गुणत्व जेने दिले। गुण नास्ती म्हणून निर्गुणत्व दिले, अनुपम्य केले गुरुराये। ऐसा सगुण निर्गुण तीत करून, स्वतः सिद्ध केले चिदानंद घन। त्या गुरुसी न भजे ऐसा कोण, चांडाळ पातकी असे। म्हणून